लग्न होऊन अवघे काही महिने झाले असताना पत्नीने पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केलाय. पती झोपेत असताना पत्नीनं डाव साधलाय. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली आहे. दरम्यान पती सतत लगट करत असल्याच्या कारणावरून तिने त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय. अनिल तानाजी लोखंडे वय वर्ष 53 राहणार प्रकाशनगर कुपवाड असं मृताचं नाव आहे. तर राधिका बाळकृष्ण इंगळे वय वर्ष 27 राहणार वड्डी तालुका खटाव जिल्हा सातारा असं संशयित पत्नीचं नाव आहे. या प्रकरणी मुकेश मोहन लोखंडे वय वर्ष 35 यांनी फिर्याद दिली आहे. अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाले. त्यांना 2 मुलं आहेत. मेमध्ये त्यांनी राधिका हिच्याशी दुसरं लग्न केलं. लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत लगट करत होता, पण ते राधिकाला आवडत नव्हतं आणि त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल याचा खून केला. या घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीनं हालचाली करत संशयित पत्नी राधिका हिला अटक केली. आज दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात येत आहे.